25 वर्ष झाली. गुलुल गुलुल गोष्टी करत नाही. तिचा अनया नवरा दारात आला. राधाकृष्ण पलंगावरी दारी अनया हका मारी. पती राजाची वाणी काळा पडता बरं. राधा म्हणे देवा. म्हणे काय? पटकन लानवा. म्हणे का बरं? म्हणे माझा अनया नवरा घरी आला. त्यानं आपलं प्रकरण पाहिलं. घटस्फोट जाळून टाकेन, तोडून टाकेन, मारून टाकेन. हो देवानं सांगितलं राधे तुला कळतं का? अगं सृष्टीचा नियम काय आहे? मुलं लहानाचे मोठे का मोठ्याचे लहान होतात? म्हणे लहानाचे मोठे होतात. देवानं सांगितलं मला मोठं होण्याचा मंत्र माहिती होता. लहान होण्याचा आपल्या डिक्शनरीत नाही. राधेनं पाय धरले. लाज रखो तुम मेरी. राधेच्या प्रेमासाठी होय भक्ती केला तैसा. पुन्हा परमात्माला आणली. राधेनं भगवंताला कडेवर घ्यावं आणि गोकुळात मिरवावं. तुकाराम महाराज म्हणतात त्याचं नवल काय सांगू. विश्वव्यापक असणारा परमात्मा पण गौडांनी त्याला कडेवर घ्यायचं नवल काय सांगू. एवढंच नाही त्याचं नवल सांगितलं. महाराज म्हणतात संपूर्ण पृथ्वीला जीव घालणारा परमात्मा पण त्या भगवंताचं नवल नंदराजाची पत्नी यशोदा त्याला जीव घालते तिसऱ्याकडे. पृथ्वीचे नेतृत्व केले. महाराज धन्यवाद. महाराज संपूर्ण पृथ्वीला जीव घालणारा परमात्मा आहे. आपण कालर झटकायची नाही. महाअभिमान आहे का? आपल्याला बाजरीच्या भाकरी खाणाऱ्याला वेलियात नवल नाही. आता सप्ताह झाला ना पालखेडला. किती लोक राहायचे जेवायला? 5-6 हजार राहायचे. 1.5-2 लाखाची पंगत होती एका टायमात. कुठं लापता पण 10 लोक जीव घालणारे. विश्वाला पोसणार आहे तो. मायका हा अभिमान लक्ष्मीला झाला. एक दिवस 10 वाजता ताट आणलं. चला देवा बसा जेवायला. लक्ष्मीने सांगितलं 10 मिनिटं थांबता का? देवाने सांगितलं 10 मिनिटं थांबा. बरं पुन्हा 10 मिनिटानं, पुन्हा 10 मिनिट. 2 तास झाले. लक्ष्मी माता संतापल्या देवा आता तुम्ही स्वतः तोंडानं मागितल्याशिवाय जेवायला भेटणार. बरं काय हरकत नाही. देवानं 4 तासानं मागितलं. लक्ष्मी मातेने देऊन दिलं त्या दिवशी जेवण देवाला. पण दुसऱ्या दिवशी असा संकल्प केला आज बघते परमात्मा कसे जीवजंतू जेवल्याशिवाय जेवत नाही. सकाळी सकाळी एका डब्यात मुंगी कोंडून ठेवून दिली साईडला. 10 वाजता ताट आणलं. परमात्मा घास घेणार. लक्ष्मीने मातेने हात धरला. देवा माझा किती हेलपटा केला. 10 मिनिटाचा. म्हणे का बरं? तुम्ही म्हणता ना जीवजंतू जेवल्याशिवाय मला जेवता येत नाही. म्हणा माझा एक प्राणी राहिला. देव म्हणे अजिबातच नाही. हो एक प्राणी राहिला. कशावरून? मोठ्या आतुरतेनं आईसाहेबांनी ती डब्बी आणली. या डब्बीमध्ये मी सकाळी 6 वाजेपासून मुंगी ठेवली. हिचं काय? देवानं सांगितलं बाईसाहेब तुम्ही झाकण तर उघडा. देवानं झाकण उघडलं बा तर त्यात अगोदरच 4 साखरेचे दाणे निर्माण केले होते. पोषितो जगात
टाळी वाजा. तया मुखी चारा कोण खाई, तया मुखी चारा कोण खाई, तया मुखी चारा कोण खाई, तया मुखी चारा कोण खाई. पाषाणाचे पोटी बैसला तर दूर, तया मुखी चारा कोण खाई, तया मुखी चारा कोण खाई. तयामुखी चारा कोण घाली काय पोट बेडूक बेडूक पाषाणाचे पोटी, पाषाण पाषाणाचे पोटी बैसला तर दूर. पैसला दर धरून पाषाण दगडात आपण वीर फोडताना पार काड्या खडकामध्ये बेंडूक निघतात. त्याला कोण चारा घालतो? मेस लावली का त्यानं? हे देवाची करामत. भगवंत परमात्मा विश्वाला पोचतो. तुकाराम महाराज म्हणतात, का रे नाट्यविषयी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकला. आपण कालच झटकायचे. मग लक्ष्मी माता बोलल्या, देवानं सांगून दिलं, ऐक उघड दाखन. 4 साखरेचे दाणे होते. मग तुकाराम महाराज म्हणतात, संपूर्ण विश्वाला पृथ्वीला जीव घालणारा परमात्मा, पण आमच्या भगवंताचं नवल नंदराजाची पत्नी यशोदा त्याला जीव घालते. जेवी जेवी बा विठ्ठला, ऐका तुकाराम महाराजांना संपूर्ण पृथ्वीला जीव घालणारा परमात्मा नंदराजाची पत्नी यशोदा त्याला जीव घालते. जेवी जेवी बा विठ्ठला दही भात कालविल, हरी तू खाय बासा करलो नि माझी आभाळ, हरी तू काय बासा करलो नि माझी आभाळ, हरी तू खाय बासा करलो नि माझी या बाळा, किंवा दही दूध तूप लोणी तुझ देते शारंग पाणी, क्षरभर खेडे सदनी माझ्या मन मोहना, करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना. तुकाराम महाराज म्हणतात, साधू संतांनी वर्णन केलं, जो पृथ्वीला जीव घालतो त्याचा नवल परमात्मा. तुकाराम महाराज म्हणतात, नंदराजाची पत्नी यशोदा त्याला जीव घालते. एवढंच नाही, महाराज म्हणतात त्याचं नवल काय सांगू, अरे अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे असा भगवान कृष्ण परमात्मा नंदराजानं यशोदेचा बालक म्हणून अवताराला येतो. त्याचं नवल काय सांगू, अभंगाचं. अनंत ब्रह्मांडे उदार, अनंत ब्रह्मांड उदार रे
हरिहा बालक नंदागरी नंदागरी हरिहा बालक नंदागरी हरिहा बालक नंदागरी नवला के बडे नवला के बडे हरिहा बालक नंदागरी तुकाराम नवल घालतात बाबा. अरे अनंत ब्रह्मांड ज्या भगवंताच्या पोटात आहे असा भगवान कृष्ण परमात्मा नंदराज आणि यशोदेचा बालक म्हणून जन्माला अवताराला येतात. ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगू काही त्रैलोक्याचा धनी हा यशोदेशी म्हणतो आई. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, म्हणे यशोदेशी माता, म्हणे यशोदेशी माता. विश्वाचा विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. मायका ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहे असं पहिलं दर्शन भगवंतानं बालपणामध्ये आईला दाखवलं. एक दिवस भगवंतानं माती खाल्ली, बलराम दादा आले, आई कृष्णानं माती खाल्ली. यशोदा माता काठी घेऊन आल्या, कृष्णाचा कान धरला. कृष्णा तू माती खाल्ली? देवानं विचारलं, आई मी माती खाल्ली हे तुला कोणी सांगितलं? म्हणे बलराम दादानं. बरोबर आहे, तो माझा विरोधी पक्ष नेता आहे. बळीराम तो मला भेटला, तोही माझा पक्षपाती. आई ग आई नाही खाल्ली ना माती, आई नाही खाल्ली ना आई गाई नाही खाई ना माती आई गाई आई घालली ना बळीराम दादा, बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा आई ग आई
माई खादली माती. बर, आता आई का मम्मी? काय समाजाला रोग लागलाय काय माहिती, खायची मारा मारणं हागायचा तरफड आहे. आई शब्दात प्रेम आहे, जिव्हाडा कडवडा आहे. मम्मी शब्दात प्रेम, जिव्हाडा कडवडा नाही. मला सांगा, गावरान गाईचं वासरू आहे, 2-4-8 दिवसाचं आहे. ते चारा खात नाही, पाणी पित नाही. आपण सकाळी त्याला दूध पाजतो आणि एकदा खुट्याला लटकवलं की दिवसभर शेतात, आणि शेतातून आले की आपल्याला पाहिल्यावर असं गोड बोलतं, ती माणसाचा कलिजा कापला जातो. हंबा. आणि जर्शीचं पा कसं बोंबलती, असं वाटतं 2 मुसकाड्यात देवायचे. हा फरक आहे. आई म्हणजे गावरान गाईचं वासरू, 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 आई म्हणजे गावरान गाय. नाही आलं लक्ष? जर्सी विषयी आपल्याला बोलायचं नाही. विठाल अहो, एवढे सुशिक्षित साने गुरुजी, त्यानं आई म्हणावं, आई ग थोर तुझे उपकार, गोड दुधाची धार आई ग. मग त्यानं जर म्हटलं असतं तेव्हा मम्मी ग, व त्यानं बी शेण खाल्लं नाही. जगाचा नियंता परमात्मा त्यावेळेस म्हटलं असतं मम्मी ग मम्मी, त्याला शोभलं बी असतं. पण देवानं बी असा चावटपणा केला नाही. का बरं? देवानं विचार केला, आपण द्वापार युगात जर मम्मी म्हटलं तर कलियुगात जनावरं काय म्हणतील सांगता येणार? त्याच्यात बी या सिरियलवाल्यानं साल्यानं असं शेण खाल्लं, त्याचा शाटफा मम आणि डॅड. सिरियलवाल्यानं पहा तुम्ही, या सिरियलचे जनावर तसेच बोंबलतात, म्या मम आणि डॅड. त्याला वाजवले पाहिजे भडव्याला अगोदर. आणि मम्मी कुठून आली? 10 वर्षाच्या अगोदर माहित होतं का लोकांना मम्मी? माहित होतं? कधी आली ती? हे KG1 न KG2 मधून घुसले आपल्या घरात. पोराचं मायचं दूध पिणं तुटत नाही, चाललं ते पांडा घर. KG1 KG2 खायचा मारामार. आपल्याला पैशाचा मान झाला. अरे मराठी शाळेला शिक्षकाला 1.5 लाख रुपये पगार देते सरकार. तिथं आपल्याला लाज वाटते आपले पोरं शिकवायला. आपल्याला पैशाचा माज चालले इंग्लिश मीडियम. ते ख्रिश्चनाचं शिक्षण आहे, आपली भारतीय संस्कृती नाही. ते मम्मी तिथून आली आपल्या घरात. बरं, मराठी शाळेत पोरं पाठवले तर काय बाटतील का? ते जात बाटतील आपली. पैशाचा मान आपल्याला. KG1 KG2 इंग्लिश मीडियम. ते मला वाटतं मायबापाला शिव्या बी इंग्लिश मधूनच देत असेल. ऐका, ते आपली संस्कृती नाही, आपली संस्कृती मराठी आहे. मराठीला केवढा मान दिला आता मोदी सरकारनं, आहे ना. माझा मराठाचे बोल कौतुके, अमृतातही पैदा जिंके, अशी अक्षरे रसिके. माऊली म्हणतात, अरे कोटाला आली बे इंग्लिश. अमृत जरी शर्यत लावली तर आमच्या मराठीच्या पुढे अमृत बी फिका आहे. एवढी पॉवर आहे मराठीत. आपण आहे मराठी, पण आपले पोरं ख्रिश्चन बनत आहे. ख्रिश्चन. आमच्या भुसावळला एक इंग्लिश शाळा बंद पडली. या ख्रिश्चनाची इंग्लिश होती. आपल्या 15-20 मुलं मुली. ते मस्जिद एक बांडुकलं होतं शिक्षक आणि एक ख्रिश्चन होतं साला नालायक. आपल्या 100-150 मुली न्यायचे आणि तिथं गेल्यावर त्याला ते काळे कपडे पांघरे आपल्या मुलीला घालायला लावायचे, तोंड बघ आणि नमाज पडायला लावायचे. तिथून त्याच्या त्या ख्रिश्चनच्या शाळेत न्यायची. काय म्हणतात त्याला? ते ख्रिश्चनाचं चर्च. तिथं द्यायची प्रार्थना. 15-20 दिवस चालला तो प्रोग्राम. एका मुलीनं बापाला सांगितलं, जसं 500 लोक सुटले भाऊ, कंबाळल्यातूनच काढले सगळे. शाळा बाण. असं शिक्षण आहे आपलं. इंग्लिश जा ना, तिथं काय करते मुलगी पाहता खरं. आणि सांगतो तुम्हाला,
लव जिहाद मध्ये अमरावतीच्या मुली आपल्या मराठ्याच्याच आहे, हिंदूच्या आहे. अकोल्यामध्ये 200 मुली आपल्याच आहे, नालायक. जळगावला आमच्या आपल्याच 200 मुली आहे. आता नाशिकला घडलो 200 मुली आहे, आपल्याच हिंदूचे. काय शिकवता तुम्ही? इंग्लिश मीडियम या अशा रिकामे धंदे करायला जाणं. ते काय करते, शिक्षक कोण आहे, ते काय शिकवता हे तर पहा. का चाललंय इंग्लिश मीडियम? घरी बसले तुम्ही, मुलगी झाली तिकडे फरार. एखाद्या कॉलेज कुमारान 2 चॉकलेटा दिल्या की झाली फरार. ते तिकडून 6 महिन्या अगोदरच रजिस्टर ठोकून येते ती तिकडून. लव जिहाद मध्ये आपल्या पुऱ्या हिंदूच्या लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला. आपण पाहत नाही तिथं गेल्यावर कोण शिक्षक आहे, काय शिकवतोय, आपल्या मुली कुठं जात आहे. दिवसभर फरार राहतात. एकाला हे बाबा ह्याच्या गावची एक मुलगी गळावर आली, मित्राबरोबर मुस्कांड बांधलेलं होतं. तिचा बाप आला. लोकांना सांगितलं, नालायकाचे तुझा बाप आहे, त्यानं जर ओळखलं ना तुला गळाच्या खाली तुकडे करून करून फेकीन. बापानं ओळखलं नाही म्हणून बरं आहे, नाही तर चालली ती गळावर. जाणं शाळेत काय करते ते, जाते का धड जाते का शाळेत, येतं पहा. आपण हिंदू आहे, आपली संस्कृती आहे. जास्त कडू वाटलं तर बोलवू नका, आणि खरं बोललं तर सख्या मायला राग येतो. ठाला विठाला यशोदेला भरोसा पटला नाही, कान पिळला, काठी उगारली, हात तोंड कर. जेव्हा भगवंतानं हात तोंड केलं, यशोदेला माती नाही दिसली. ब्रह्मांडे देखली, ब्रह्मांडे देखिली, ब्रह्मांडे देखली, ब्रह्मांडे देखली. नामा मने वेडी झाली, 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 नामा मने वेडी झाली. ब्रह्मांडे देखिली, नामा मने वेडी झाली. मारा वया तिने उगारिली काठी, वयाने उगारिली काठी, वयाने उगारिली काठी. वयाने उगारिली काठी. भुवनेच्या पोटी 14 देखे, वरच्या पोटी 14 देखे, वरच्या पोटी 14 देखे. मारा वया तिने उगारिली काठी, भुवने त्या पोटी 14 देखी. आईला मातीने दिसली, 14 ब्रह्मांडाचं दर्शन तोंडात दाखवलं. चला दुसरं विश्वरूप दर्शन अर्जुनाला महाभारताच्या युद्धाच्या आरंभाला दाखवलं. मग महाराज म्हणतात, अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे असा भगवान कृष्ण परमात्मा नंदराजाने यशोदेचा मुलगा म्हणून जन्माला येतो, अवताराला येतो. त्याचं नवल काय सांगू. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे नकडे कानोबा चेकुडे. विठोबा रखमा अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे कोडे. आपल्या संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचा थोडक्यात भावार्थ बघितला. आता भगवंतानं केलेलं गोकुळातील चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. कारण आहे का, महाराज म्हणतात, अनंत अवतारी अवतरला देवो, या अवतारीचा नवलाव. कृष्ण अवताराच्या अगोदर भगवंताचे करोडो कोटी अब्ज अवतार झाले. किती झाले त्याला गणतीच नाही, पण 2च अवतार पूर्णावतार. राम कृष्ण
इकडे बसले हा हा उशिरा आले मग इकडे बसा ना पेटीवर. नाही वाजवता का मग पकवाज घ्या. मग आता लक्ष गेलो तुमच्याकडं. ठला विठाला दुर्जनाचा येणे करोनी संवार पूर्णावतार रामकृष्ण. दोनच अवतार पूर्ण आहे त्याच्यात बी राम अवतार पूर्ण आहे तर परिपूर्णतम अवतार फक्त कृष्ण अवतार आहे. म्हणून म्हटलंय अनंत अवतारी अवतारला देऊ या अवतारीचा राम अवतार पूर्ण आहे पण राम अवतारात परमात्मा स्वतंत्र नाही. बोलिले वाल्मिक तैसेची करीन राम अवतारात परमात्मा वाल्मिक ऋषींच्या आज्ञेत आहे. तसं या कृष्ण अवताराचं नाही स्वतंत्र डिपार्टमेंट आहे. आणि चरित्रात बी फरक आहे. रामाचं चरित्र अवताराला यायच्या नंतर सुरुवात आहे पण या बाबाचं चरित्र आई बापाच्या लग्नापासून आहे. वसुदेवा देतो देवकी बहीण लग्ना माझी विघ्न झाली ऐका. कंसाची चुलत बहीण वसुदेवाला दिली. मोठ्या थाटापाटात मथुरेत लग्न पार पडलं आणि गावाच्या बाहेर वेशीपर्यंत बहिणीला पोचवावं म्हणून कंस बसलाय हाकायला रथ. मागे वसुदेव देवकी आहे पुढे वरात चाललेले नाचताय कोत्ताय फक्त पेल नव्हते. आपल्या जनावर प्याशय लावून नाही राहिले म्हणून 10चं 12ला आणि 12ला 4चं 4चं 8ला आणि रात्री 10ला एवढ्या लाजा सोडल्या लोकांनं. आमच्या भागातलं या चांगदेवचं लग्न 2 किलोमीटरवरचं शिरपूर तालुक्यातून आणि दारूपायी वापस गेलो. 11:45चं लग्न त्या गावात ती 1 वाजता आले. 35,000चे दारू. 2 वाजले निम्मे रस्त्यातच होते मंडपाच्या. नवरीचा भाऊ म्हणे हे भाऊ अरे अन्न उन्हाळा आहे अन्न खराब होऊन जाते बाया माणसं पोरं सोरं उपाशी आहे तुम्ही 2 वाजता लावा लग्न. आमचं म्हणणं नाही पण अगोदर जेवून घ्या. ते असे पेल होते ना 2दा झालं 3दा झालं. नवरदेवाचा भाऊ नवरीच्या भावाला मारून बसला आणि जसं गाव सुटलं भाऊ 35 लोक फ्रॅक्चर. नवरदेवता असा उसातून पाडाला 5 किलोमीटर. त्याचा नक्षाच बदलला. 7 वर्ष झाले नालायकाला अजून बायकोने भेटू राहिली. आणि असे आपले हिजडे 2-4 प्रत्येक गावातले वापस गेले पाहिजे. एक म्हणे महाराज का पुन्हा पुन्हा लग्न होते का. म्हटलं ये बेट्या तुझ्यात पॉवर आहे ना तो तिडीवर झोपशीन बेट्या तोपर्यंत तुला 100दा नवरदेव करतो. ये किती जोर आहे तुझ्यात. अरे शास्त्र आहे ब्राह्मणाकडे कशाला तर फडतात. मग खाली टीप लिवायची मनात पडेल तेव्हा लग्न लागेल. नाहीतरी लोक कुठं थांबता हो नुसतं जय हरी चालले 5-5 लग्न पास करतात लोक. ह्या हिजड्याच्या लागे ते म्हणतात हे हिजड्यातून तर निम्म्यातच आहे हे 4 वाजता पोहोचतील. थांबत नाही लोक हुशार आहे. मग ऐका ब्राह्मणाकडे जायचं काम नाही. तिथं लिहिलं असते 11:02 का लिहितात ब्राह्मण. काच पत्रिका छापायचं 11:02 दोघं वधू वरांना ग्रह अनुकूल असतात म्हणून तो टाइम आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त लागलं ना सत्यानाशच आहे. तो संसार टिकतच नाही आणि टिकला तरी संतती होणार नाही. आणि संतती झाली तर अशी दारुडी निघीन आवल्यात की सगळा बट्ट्या बोट करीन इस्टेटचा. हा फरक आहे. आमच्या भागात एकच समाज आहे दोडे गुजर कंपनी. 10:30ला म्हणजे 10:30ला लग्न लागेल. 9:45ला म्हणजे 9:45ला एकच समाज आहे आमच्या भागात. येऊन पाहतो मी त्याच्या लग्नाला. भरत महाराज चौधरी आहे ना म्हैसवाडीकर त्याच्या समाजात पत्रिकेत जो टाइम ते भलेशी 4 तास अगोदर नाचतील ते 4 तास अगोदर पण 10:02 लग्न आहे ना तर 10:02 टाळी लागेल. एकच समाज राहिला तसा. बाकीच्या सगळ्या लाजा सोडल्या तुम्ही. आपण निर्लज्जम सदा सुखी झाले बोंबला कीर्तन करावं किती बी
अरे आपली संस्कृती नाही. हं? आमच्याकडे तर झिपऱ्या बी नाचायला लागल्या वाज्यात. वाजा बांडूक लिहायचा, आपल्या झिपऱ्या नाचायला, आपले दीडशाने माय बहीण ओवाळणी टाकायला. ते आपल्या बायाचे टिंगल घेत आहे, मस्करी. आमच्या भागात एका बांडुकल्यानं वाजावाल्यानं पोरगी पडवली कॉलेज कुमार, 7 वर्षे झाले अजून तिथं तपासच नाही लावला, लागूच दिला नाही. आमच्या रावेर तालुक्यातले मोठ्या वागोदा रस्त्यावर आहे, बरानपूर सावदा रस्त्यावर पहिलंच गाव आहे. त्या गावात जाऊन विचारा. बरं जाऊ द्या. मुसलमानाची बाई तुम्ही वाज्यात नाचून दाखवा लग्नात, मी जीवनभर तुमच्या घरी शेण फेकतो. नाचिन ती नाचिन, तिला इज्जत आहे, ते नाचतच नाही. आपल्याच काही काही बिगर इज्जतच्या नाचायला लागल्या. मी तर म्हणतो आपल्या बाया नाचल्यानं 5-7 बायांना असे टेम्पे घ्यायचे, अशी वाजवायची की 15 दिवस ऍडमिट. डबर नाचायचं नावच नाही घेणार. बिनलाजी विठ्ठला विठ्ठला पुढं चालला समाज. नाचानं काय तुम्ही स्वर्गात जाणार आहे, नरकात जसन. नर्तकी आहे ती. नाही, नाचायचंच नाही लग्नात. किती प्रेमाचा असू द्या, नाचायचं नाही त्याच्या लग्नात. आपली इज्जत घालवतोय आपण. नाही. मायका आले वेशी जवळ, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. तू एवढ्या थाटामाटात बहिणीला पोचवतो का? ऐक, हिच्याच पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वैरी आहे. त्यानं विचार केला, माझ्या बहिणीच्या पोटी माझा वैरी. अरे बहिणीलाच जिवंत ठेवत नाही म्हणून तरवार काढली मारला. हात तो धरीला वसुदेवे, हात तो धरीला वसुदेवे. घेऊन या खड्ग माराया धावला. हा तो वसुदेवान सांगलाय, मूर्खा तुला कळतं का पाठीची बहीण आहे, तिला मारून. अरे स्त्री हत्याचं पातक का मस्त की मारतो म्हणे. मग माझ्यावर विश्वास आहे ना, आम्हाला दोघांना कोंडून ठेव, बंदीखान्यात ठेव. 8ची 8 मुलं तुझ्या ताब्यात दे. म्हणून धरले कोंडले, हातात बेड्या, पायात बड्या, दाराला कड्या कल्प. बाहेरून 100-200 लोक तलवार बाले घेऊन रक्षण करत आहे. आणि अशात पहिला मुलगा झालं, आणलं, हे घे. पण तो नरमला पाहिल्या तो म्हणे, मला 8व्या बसून भीती आहे, विनाकारण 7 बालक कशाला मारायचे. पहिला आणलं ना 88, घेऊन जा. वसुदेवाला आनंद वाटला. त्या मुलाला उचललं कंसा पडून. बंदी खाण्यात येत नाही ते मुलाला घेऊन वसुदेव. तर इकडे शेंडीवाले बाबा हजर. कोण? नारद, ज्यांचं जाणं कधीच रद्द होत नाही. देवाकडे मान, देवाच्या वैर. हे कंसा म्हणे, काय देवकीला पोरग झालं ना म्हणे. हो. काय केलं मग म्हणे, 8व्या बसून भीती आहे, विनाकारण 7 बालक मारायचे नाही, बालहत्येचं पातक मस्त की मारायचं नाही म्हणून वापस दिलं. नारद म्हणे, उलटी फिटिंग, खालून मोज. तो वरून मोजतो, 1 2 3 4 5 6 7 8 8 6 5 4 3 2 1. कोणतं येते रे म्हणे, पहिला 8वा ते मारून टाक. पुण्य सारा वया भेटे देव ऋषी, सारा वया भेटे देव, पुण्य सारा वया भेटे देव ऋषी. कोणी बाळकाशी ठेवून, कोणी बाळकाशी ठेवून, पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बाळकाशी ठेवू नको. किती मारले? 6 मारित दुराचारी, होता ती प्रसूत नेवोनिया देत. 6 मारले. 7व्यांदा भगवंतानं काय केलं, देवकीचा 7वा गर्भ योगमायेने काढला. आणि वसुदेवाची दुसरी बायको रोहिणी नावाची गरोदर होती, तिच्या पोटात बळीराम दादाची स्थापना केली. सांगितलं, दादा तुम्ही दाखा पुढच्या गाडीनं, मी येतो काळी पिवडीनं. आणि इकडे
देवकीचा 7वा गर्भ 5 झाला अशी जाहिरात दिली. 7वा जो गर्भ योगमाया नेतो आश्चर्य करीत मना माझी. इकडे 8व्यांदा देवकी गरोदर राहिली. देवकीचे तेज दिसे दैसा सूर्य कंसाचे हृदय जड तसे. आता आपण दिवसा सूर्याकडे पाहिलं डोळे तिपतात, बघू देत नाही. तसं कंसाचं देवकीकडे बघितल्यावर आला आला माझा मारावया चराचरी कृष्ण. पाणी प्यायला लागला गलासात कृष्ण, कब्बसीत कृष्ण, ताटात कृष्ण, घासात कृष्ण. झोप लागत नाही आणि थोडाफार डोळा लागला दसकून उठायचा. आला 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 माझा मारावया. आणि महाराज म्हणतात दशरथे मारिला तोची होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. दशरथानं कोणाला मारलं? श्रावणाला. मग पहा साधू संतांची वाक्य रचना. दशरथे मारिला तोची होता मास. श्रावण महिना आहे, रोहिणी नक्षत्र आहे. रोहिणी नक्षत्र का भगवंताने विचार केला आपण देवकी मातेच्या पोटी अवताराला येतोय, पण आपली दुसरी आई घरी रोहिणी माता, तिला समाधान वाटेल. वसुनाम तिथी का बापाचं नाव, बुधवार का पांडुरंगाचा. वसुनाम तिथी बुधवार असे शोक सांगत असे परिस्थिती. आणि रात्री 12 वाजता नामयाचा स्वामी, नामयाचा स्वामी, कृष्ण भगवान की जय. अयोने संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगट. ऐका 8वा अवतार भगवंताचा, अष्टमी तिथी आणि 8 वर्षाची मूर्ती चतुर्भुज विष्णू रूपामध्ये प्रगट झाले आणि सांगितलं आई बाबा तुम्हाला आठवण नाही, तुम्ही मागितलं होतं काय, तुम्हाला आठवण नाही. मागच्या जन्मात तुम्ही पृष्ण्याने सुतपा होते, तुम्हाला संतती नाही. ब्रह्मदेवाच्या सांगितल्यावर माझी आराधना केली होती, मी प्रसन्न झालो होतो. तुम्हाला विचारलं होतं काय पाहिजे, तुम्ही मागितलंय काय पाहिजे. तुझ्यासारखंच मुलगं आमच्या पोटी जन्माला यावं. आणि ते वचन सत्य करण्यासाठी मी आलेलो आहे. फक्त एक काम करा, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. हे माया उपजली तेथे ठेवी मजा आली येथे. माया उपजली तेथे ठेवी मजा आली येथे. गोकुळाला मजा नेई गोकुळाला, नेई गोकुळाला मजा नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. भगवंतानं सांगितलं दादा एक काम करा, मला नंदाच्या घराला न्या आणि तिथं माया नावाची मुलगी जन्माला आले तिला इकडे घेऊन या. वसुदेवानं सांगितलं देवा आमचा अंत बघू नका रे, हातात बेड्या पायात बेड्या दाराला कड्या कुलपे. बरं बाहेर 100-200 लोक तलवार भाल्या घेऊन रक्षण करताय आणि तुम्ही म्हणतात मला गोकुळात घेऊन जा, हे कसं शक्य आहे. देवानं सांगितलं दादा तुम्हाला बाहेरच्यांचा धाक वाटतो का, मी त्याला बिगर पाण्याची कोरी पाजून ठेवलंय. अरे पण यायचं कसं म्हणे, तात्पुरता हिला सांगू का, फक्त उचला. उचलीला कमळापती पायाचे बंधन गळती, पायाचे बंधन गळती, पायाचे बंधन उचलता बरं हातापातल्या बेड्या कड्या कुलप तुटली.
बाहेर सुस्त पडलेले होते. मुसळधार पाऊस पडून गेला. झिमझिम पाऊस पडत होता. चोर पावलानं चालले, पण शेषानं पाचपणाचा नाग म्हणून छत्र धरलं. पुढे गेले. यमुना आडी आली. विचार करतात वसुदेव, या दुष्टानं 6 मारले. हे मुलगा एवढं तरी त्याच्या हातून मरू द्यायचं नाही. त्याच्यापेक्षा या नदीत वाहून गेलेलं बरं. जीव जाव का जिलेबी खाऊ, निश्चयाचे बडो तो का म्हणे. ती टाकलं पाऊल. कमरेपर्यंत पाणी, गळ्यापर्यंत पाणी, नाका तोंडात पाणी जायला वसुदेवाचे. पण देवाने विचार केला, आपण हिला जर दर्शन दिलं नाही तर आपल्याच बापाचे हाल आहे. म्हणून शहाणे मुलं बापाचे हाल करत, शहाणे मुलं बापाचे हाल करत, शहाणे मुलं. पण कितनी शर्म की बात है कि अपने भारत में वृद्धाश्रम आहे. लाजा वाटल्या पाहिजे. बरं त्याच्यात बी आपल्या सामान्य शेतकऱ्याचे मायबाप नाही, मोठ्या मोठ्या डिग्री होल्डर बेकारातल्या 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 बेकारायचे मायबाप आहे. जाऊन पहा तुम्ही तिथं असे रडतात ते. मुलगा इंजिनियर आहे, बाबा मुलगा डॉक्टर आहे. म्हटलं आता का आला बंबलतोय, नालाय का? तूच तर माजला होता, 2 बिघे इकलं आणि त्याला इंजिनियर केलं. नालाय का? तुला वाजवलं पाहिजे भाडव्या अगोदर. का आला रे? इंजिनियर केला, डॉक्टर केला, मायबापाला वृद्धाश्रमात पाठवण्यासाठी. आणि आपलं तर चॅलेंज आहे, जे इंजिनियर वकील डॉक्टर सुशिक्षित असतील आणि शेंबड्या बायकोच ऐकून, हे भाडे शेंबड्या बायकोच ऐकत. हे भाडे भाडे, दुसरा शब्द नाही त्या नाला ऐकायला. डिक्शनरी संपते तिथं. आता भाड्याने माणसांना काय माणसांना त्याला नालायका. मायबाप चालत नाही, शेंबड्या बायचं ऐकून तुला वाजवलं पाहिजे भाडव्या. त्याला तरी वृद्धाश्रम भेटला बेट्या. आपलं चॅलेंज आहे, जो सुशिक्षित असून शेंबड्या बायकोचं ऐकून वृद्धाश्रमात मायबाप पाठवत असेल, त्याला आपलं चॅलेंज आहे, त्याला बेट्या वृद्धाश्रम तरी भेटला. तो भीक मागितली, लिहून घे, भीक बाई भेटणार नाही. विठाला विठाला मी कडक बोलतो म्हणून काही लोकांना माझं कीर्तन घेत नाही ती. पण आपण खरं बोलतोय. वाईट काय याच्यात सांगा ना. सुशिक्षित सुशिक्षित बेकारायचे माय बाबा ते. जाऊन पाहतो मी वृद्धाश्रमात, खोटं काहीच नाही याच्यातलं. मग ऐका, परमात्म्याने विचार केला. पुर चालीला चाट त्याशी लावीला अंगुष्ट. यमुना पार गेली. 2-2:30 वाजलेले आहे. किरणधारी रात्र आहे. नंदराजाच्या घरी शांत वातावरण आहे. खिडक्या दरवाजे उघडे. यशोदा प्रसूत झालेली आहे. बेशुद्ध अवस्थेत आहे. तिला मुलगी झालेली. तिथं गेले. त्या मुलीला साईटला सरकवलं. टोपलीतला परमात्मा तिच्या काठोऱ्यात टाकला. त्या मुलीला घेतलं. इकडे आली यमुना. तशीच यमुना पार केली. यमुना व्हायला लागली. बंदीखान्यात गेले. हातापायात कळ्या, दारा कळ्या कुलप लागले. हातात पायात बेड्या. आणि ती मुलगी रडायला लागली. रडे माया कर्या कांत नामा म्हणे उठली. तो गेला. पाहतो तर मुलगी. पण त्यानं विचार केला, नारदान सांगितलंय कसं येईल कळेल, मात्र काटा काढल्याशिवाय राहणार. हा मुलीच्याही रूपान. म्हणून ते 2 तासाच्या अगोदर जन्माला आलेली मुलगी असे तंगडे धरले तिचे, कोंबडीसारखी लटकवली. अंगणामध्ये आला. मोठी शिळा होती, त्याच्यावर गर गर फिरून आपटून मारून टाकणार. पण ती माया होती. इंद्रादिक ब्रह्मादिक देवांच्या हातावर जिनं तुरी दिल्या. तिला कंस कुठं लागतोय. आकाशात सटकली. जगदंबेचं रूप धारण केलं आणि तिथून सांगितलं, तुझ लागी वादी, तुझ लागी वादी, तुझ लागी वादी, तुझ लागी वादी.
माणसाला सांगाय मूर्खा माझ्या काय नांदी लागला. अरे तुझा वैरी माझ्या अगोदर रवाना झाला, तुझं लागी वधी जा. इकडे यशोदा बेशोद होती, शुद्धीत आली, पाहते मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला. मग किती गुप्त गोष्ट असली तर कुठून फुटते. माणसं घरी राहत नाही, बाया घर सोडत नाही, जे गावात घडते माणसायला नाही. हे तुकाराम महाराज द्वापार युगातली आपल्या द्वापार युगातली का गोष्ट सांगतोय. आता तर बाई परत मोबाईल आहे, हल्लो दिल्लीतलं गल्लीतलं दिल्लीत. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात गवळण मनात गवळण निला, गवळण मनात गवळण हे गवळण मनाची गवळण लीला, गवळण मनाची गवळण लीला. झालं यशोदेला, झालं यशोदेला. पुत्र झाला यशोदेला, झाला यशोदेला. गवळण म्हणवळण दिला, झालं यशोदेला. मनाची गवळण लीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण मनाची गवळण लीला, गवळण मनाची गवळण लीला. एक धावे एकी पुढे वाटिता ती सुंटवळे, वान भरून या ताटी नंदा घरी झाली. ते तिला सांगते बाळकृष्ण नंदा घरी. आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा आनंदी आनंद आहे का. आनंदाचा स्कंद पांडुरंग तिथं आहे. किंवा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमोः. जो सद आहे, चिद आहे, आनंद घन आहे असा परमात्मा आहे तिथं. अरे दुःख दारिद्र्य सक्षीनाला, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतर. एवढंच नाही, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दुःख दारिद्र्य सक्षीनाला. एवढंच नाही, तुकाराम महाराज म्हणतात गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपत. मग आता आनंद आहे. पण कंसासारखे दुष्ट दुराचारी त्यांना दुःख झालं, म्हणून त्यांनी कंसाला देवाला मारण्यासाठी पुतना पाठवली, देवानं मारून टाकली. महामळ भट आला, त्याला सजन फुगून वापस केलं. कागासूर मारला, तृणावर्त मारला, छटकासूर मारला. मग मामाचा बंदोबस्त करायचा म्हणून भगवंतानं एक अर्जंट मीटिंग घेतली. पेंद्यानं विचारलं देवा हे मीटिंग कशाची आहे. आता ते काय विविध कार्यकारी सोसायटीची होती काय. मागील प्रोसिडिंग वाचून कायम करणे, झालेल्या खर्चात मंजुरी देणे, आयत्या वेळी चर्चा करणे, पोहे खाणे, चहा पेणे, सह्या करून बोंबलत. असं होतं का ते नाही. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे. पेंद्या आपल्याला कंसाला मारायचं. पेंद्या म्हणे बाबा बाबा एवढा मोठा मामा, आपण बिल्लास एवढ्या मोठ्या मामाला कसं मारते. देव म्हणे घाबरियाच्या मुळा काळ्या माझे घडी. घाबरणार घरी जा. अरे दष्टपुष्ट हा व्यायाम करा मग त्याला मारता येईल. पेंद्या म्हणे भाऊ व्यायाम केल्यानंतर दही दूध तूप काजू बदाम असा माल लागतो तर व्यायाम, नाही तर काय पिठलं बा करणं करून पाय व्यायाम. म्हणे काय होईल. म्हणे गटे काय बडे रो. असं का म्हणतो. पेंद्या म्हणे देवा तुमच्या घरी 9 लक्ष गाई आहे, तुमचं 16, आमच्या घरी 2, 4, 5 गाई म्हशी, 5, 7, 10 लिटर दूध निघते. त्याच्यात बी बाद लीड आली तशी डेअरीत जाते आणि डेअरीतून फेसकुट वापस येते. त्याच्यात बी निम्मे पाणी असते. आणि जो आमचा बाप गाई म्हशीची सेवा करतो त्यानं जर भाकरी बरोबर खायला कपभर दूध मागितलं, आमची आई काय करते ते निम्मे पाणी निम्मे दूध निम्मे फेसकूट त्या पातेल्यातली साय ताटात पडू नये म्हणून फू 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 थुकते. साय पडू दे. नकारे अशी आमची परिस्थिती आहे. मला कोण दूध देईल. देव म्हणे याला तरी अरे लागेव गे माझ्या. पेंद्याने विचारलं देवा तुझ्या मागे तुझ्या घरी का नाही. माझ्या घरी नाही. मग आपण चोऱ्या करू बाबा 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 बाबा. पेंद्या म्हणे होय यद्दाचरती श्रेष्ठ तत्त देवे इतरे जनात सयत प्रमाणम करू ते लोकस्तदन वर्तते. इथं वडील जे जे करती तयानाम धर्मठी. बाबा अरे तू ब्रह्मांडाचा चालक मालक आहे, तू जर चोरी करायला लागला तर सामान्य लोक हे गे करतील का. मायका
देवानं चोरी केली. कशाची केली ना का केली? पहिली चोरी भगवंतानं चित्ताची केली. ज्यांचं चित्त लोण्याप्रमाणे शुद्ध आणि मऊ होतं अशा भक्ताच्या चित्ताची चोरी केली. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे, किंवा हरिने माझे हरले चित्त बार वित्त विसर. आणि दुसरी चोरी दह्या दुधा तुपाची केली. का केली? ऐका, त्याला कारण आहे. त्या वेळेला मायबाप तसेच होते, आता मायबाप तसेच आहे आणि पुढे बी तसेच राहतील. कसे मला सांगा? तुमच्या निळवंडीत कोणते मायबाप असे उदार आहे की 20, 22, 25 लिटर दूध गाईची म्हशीची धार काढल्यानंतर घरात येता बरोबर 2-4 नातू आहे, घ्या रे 1-1 लिटर पिऊन आहे असले तर पुढे आम्ही दर्शन घेतो. प्रत्येक मायबापाचं प्रेम पोरायवर नाही. बादली खंगाय खंगाय, पैसा संगाय संगाय, गसकरण पोराच्या ढेरीला दूध चाललं डेरीला. कसे पोरं सदरतील पहा. तुम्ही सांगतो तुम्हाला, ज्याच्या घरी गाई म्हशी आहे ना त्याचे पोरं असेच आहे, किडमिडी किडमिडी किडमिडी. आणि जे 70 रुपये लिटरचं दूध घेतात त्याचे पोरं बोखेचे बोखेच आहे. पहा तुम्ही. मग देवानं तोच विचार केला, हे एवढे राबराब राबतात, हाडाचं काळे रक्ताचं पाणी, आपले मुलं उपाशी ठेवतात आणि त्या मूर्खाच्या मथुरेत दैदत्त विकायला नेतात. मग आपल्या गावातलं दैदत्त तूप आपल्या मुलांना कसं खायला भेटेल? मग देवानं त्याच्याच घरात तो चोरायचं आणि त्यांच्याच मुलांना खाऊ घालायचं. बरं, चोरीस म्हणता येत नाही त्याला. का बरं? ऐका, गोकुळ देवाचं, मायबाप देवाचे, बालगोपाल देवाचे, गाई म्हशे देवाच्या आणि दैदत्त तूप काय कंसाचं? बरं चला अजून सांगतो. प्रत्येक घरातला एक शेअर भांडवलदार देवाच्या गँगीत होता. प्रत्येकाचं पोरग होतं. त्याच्या घरी तेच पोरग सांगायचं, देवा याच्यात दही आहे, याच्यात तूप आहे, याच्यात लोणी आहे. इथे काही चोरी झाली काय? बरं, देवानं खाल्लं तेवढं खाल्लं, बाकीचं फेकून द्यायचं. 5 लिटर दही सापडलं, 3 लिटर खाल्लं, 2 लिटर फेकून द्यायचं. अर्धा लिटर ताक जरी राहिलं तर परमात्मा त्या मटक्यात शिल्लक ठेवत नव्हते. का बरं? देवानं विचार केला, आपण अर्धा लिटर ताक शिल्लक ठेवलं मटक्यात तर या गोपाळांचे मायबाप असे हलकट आहे, याच्यात अर्धा लिटर पाणी टाकतील आणि 20 रुपये लिटर न विकतील. पण मुलांना खाऊ देणार आहे ते फेकूनच द्यायचं. पाहती गौडणी तव त्या पालथी दुधानी, म्हणती नंदाना मोर्चा गेला. ऐक यशोदे बाई ग, तुझ्या कानाला सांग काही. बाई खाली ठेवत नाही, वर ठेवत नाही, आवरी आवरी आपला काना ना शिल्या. यशोदा म्हणे, 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणीत माझ्या, 5 वर्षाचे माझे बाळे अंगणीत माझ्या, लटकाची घेताळ गे गोकुळच्या नारी, लटकात घेताळ गे गोकुळच्या नारी, लटकात घेताळ गे गोकुळच्या नारी, लटकात घेताळ गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा दोणा. बायका यशोदा म्हणे, अजून माझा मुलगा 5 वर्षाचा आहे, दुसऱ्या बाईचं अंगण बघितलं नाही, माझ्या मुलं हाड घेतात. आता देवानं पाहिलं आईची बाजू आपल्याकडून आहे ना, घ्या ना हात धुवून. देव म्हणे, आई ह्याच 12 घरच्या 12 आहे, यायनं भवरा लपवला, गोटी लपवली. का ग? तुम्ही लपवून याचा भवरा, आड घेता शारंगधरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ. तुम्ही लपवून याची गोटी, लागता ग याची पाठी, हे एवढी चरित खोटी गे. ती म्हणे, नाही बाई आमच्या जवळ भवरा नाही, गोटी नाही. देव म्हणे, आई हिच्या मिरीत चेंडू बी. हा, ती म्हणे, नाही माझ्या आता तिच्या मिरीत चेंडूच नव्हता. पण ते देवाला लबाड ठरवायला आली. परमात्मा कुठं लबाड ठरणार आहे का? नामदेव महाराज म्हणतात, हा ब्रह्मविधीचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. नाही म्हणे बाई माझ्या मिरीत चेंडूने. देव म्हणे, आई हिची मिरी ओढून पाय बरं. चेंडू नव्हतात. पण यशोदेनं त्या गवळणच्या मिरीला हात लागणार काही लागला, टपकन निरी असडीचा चेंडू पडे. यशोदा म्हणे, चला रंग्यात पकडून आणा. मग निघाल्या, त्याचा नाही इलाज झाला. मग निघाल्या त्या बन बन करत, रंग्यात पकडीन. आता देवानं पहिल्यांदाच कॅमेरा फिरवला होता. मोर्चात कोणाचा नंबर पहिला. ती घरी जायच्या अगोदर परमात्मा घरी गेले तिच्या, खाल्लं छटाकभर, पण पावशरभर लोणी एक्स्ट्रा आपल्या तोंडाला लटकून घेतलं देवा.
घरात पत्र्याचे डबडे मारलं, दडडड खडड. ही आली घरात, पाहते परमात्मा. आता देव तिकडे तोंड करून ती मागच्या दारानं आली. ती म्हणे बरा सापडला, खोसला पदर, धरला देव. चाल तुझी आई म्हणते ना, ए देव गवळण एवढा गुन्हा माफ कर. आता तुझ्या माझ्या मिरीत होता कर चेंडू. देव म्हणे जाऊ दे ना, आता तेरी बी चूप, काला गली मान जाऊ दे, जाऊ दे. नाही म्हणे, तुझ्या आईने सांगितलं रंग्यात पकडून आण. आता कर परमात्मा कलाकार. धरलं तिने देवाला. देव काय करायचं, आपल्या हाता तोंडाचं लोणी तिच्या तोंडाला पुसायचं. ते कुठं ठिकाणावर चालली रस्त्यानं, बाया माणसं पोरं रस्त्यानं, कृष्ण मार खाईल कृष्ण. आता जी गवडण देवाला रंगे हात आईकडे पकडून घेऊन चालली, तिचाच एक मुलगा देवाच्या शेजारी चालायचा. देवानं काय केलं, असं दळण केलं. ती म्हणे काय काट्ट बेकार आहे, एवढं वजन आहे याचं. नुसता हातात धरला तो हात जड झाला, हात बदलवते. हात बदलवायला गेली, देवानं काय केलं, आपला हात काढला आणि तिच्या मुलाचा हात तिच्या हाती. परमात्मा आईच्या कडेवर हे आली, यशोदे हे बघ तुझं पोरग रंग्यात पकडलं. तो कलबाला पाहून यशोदा कृष्णाला कडेवर घेऊन आली. तिनं पाहिलं आपलं म्हणणं तर याच्या कडेवर आहे, आपण कोणाला धरलशी. तेवढ्यात यशोदा म्हणे तुझे चाराने पडले काय खाली, तर बघ माझं आहे का तुझं. तिनं पाहिलं, हा येतं जनावर माझंच आहे. यशोदा म्हणे ते माझं तुझं आहे, आणि त्यानं खाल्लं का तू. म्हणे मी कशाला खाऊ. म्हणे चाल बरं गोदरेज कपाटात जाऊ. पडदा बाजूला केला, तिनं पाहिलं, हा हे काय म्हणे, चाल गेट नाही इलाज झाला. खाली मान घालून निघाली. देवान जाऊ दिली, 15-20 फूट मारली शिटी. तिनं पाहिलं देवाकडे. देव म्हणे लंबी चालशील, ऐक आता तर तुझा मुलगा झालो, याच्या पुढे लंबी चालली न तुझ्या पिंट्याचा पप्पाच होईल. हाल गेट आउट. तरी गेली ती, रंग्यात पकडीन, रंग्यात पकडीन. आम्हाला भुका लागल्या, तिथना थांबालले थांबाला आपल्या दाई. धवली दिली पिवली दिल्या मी दला तिथालो बाई. तिथना थांबालले बोबडे होते तोत्रे, देवा आम्हाला भुका लागल्या. देवानं सांगितलं एक डाव नाही कानोबा, येर डाव जाऊ नको रडी. कानोबा येर डाव जाऊ नको रडी. सांगितलं एक डाव नाही खेळ मोडावा पुरता. मग देवाने सांगितलं एक काम करा, आपण खेळात रमलो, गायीकडे दुर्लक्ष आहे, आणि गायी एकत्र केल्याशिवाय आपल्याला जेवता येणार नाही. मग गायी कोणत्या, आपल्या इंद्रियांना, 10 इंद्रियांचा एक खेळा मेळा. ऐसा गोपाळकाला होत असे. मग गोपाळाने सांगितलं देवा आम्ही सगळ्या गायी आणतो, पण एक लय बदमास आहे, तो राख एक मनेरी. देवान जबाबदारी घेतली आणि यमुनेच्या काठी एका झाडाखाली गायी थांबवल्या आणि खडकी सोडी येल्या मोठा येळे गळल्या वैज्या वाकड्या टाक घोंगड्या सोड गाठोड्याशी दोरीच्या. हरी करी तो गोपाल काला तेरी बैसोनी. एका खडकावर बसले वाळवंटात, मध्यभागी परमात्मा कमळाच्या पाकड्यांप्रमाणे गोपाळ बसले. आणि देवानं सांगितलं आपल्याला काला करायचा. काला म्हणजे काय, 2 पदार्थाचं मिलन म्हणजे काला. त्याच्यात बी एक काला होता दही भाताचा खिचडी काला, आणि दुसरा काला होता जीवशिवाचे. मग ते बी एक वस्तू घट्ट लागते ना एक पातळ लागते. नुसत्या भाताचा काला नाही, त्याच्यात पातळ दही लागते. नुसत्या पातळ दह्याचा नाही, त्याच्यात घट्ट भात लागतो. तसं नुसत्या जीवात काला नाही, जीव आणि शिव दोघाचं ऐक्य झाल्यानंतर काला असतो, तिथं काला होतो. मग ऐका, देवाने सांगितलं माझी शिदोरी तुमच्या शिदोरीत मिळवतो, पण माझी एक अट आहे, माझी आहे तैशे पाहे नाही तरी घरा जाई. चोरोनिया माय नवनीता नाही. माझी जशी शुद्ध सत्वात्मक शिदोरी आहे तशी तुमची पाहिजे. नसेल घरी जा.
तुमच्या आईला माझ्या शिदोरी सारखी शुद्ध सत्वात्मक शिदोरी चोरून का होईना आणायला लावा. गोपाळांनी सांगितलं, देवा ऐक, पहिल्यांदा बदमाशकी तू केली का नोबा तुझी घोंगडी चांग आम्हाशी का दिली वांगुली रे कान. हे शुद्ध सत्वात्मक रत्न गोंड्यांनी विणली ती तुवा घेतली आणि नवा ठिकाणी फाटकीनं सडकी आम्हाला दिली. अजून बदमाशकी करतो. तुकाराम महाराज म्हणतात आहे आम्ही घरी जाणार नाही. का बरं? तुकाराम महाराज म्हणतात घरी जातो कोण, ज्याचं काय घरी तो जातो घरी. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या घरी कोणीच नाही तर जायचं कशाला. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू. हे देवान सांगितलं तुकाराम महाराज तुमची सोडा, बाकी जाय सगळ्यांच्या जशा शिदोऱ्या असतील तशा एकत्र करायच्या. तुका म्हणे काला पुढे अभेद देखील. मग चला का रे देवा एवढा वट मारतोय तू, तुला बापाचा तरी ठिकाणा आहे रे, मायचा तरी ठिकाणा आहे का? एक म्हणती नंदाचा, एक म्हणती वसुदेवाचा, ठावची नाही बापाचा, बर मायचा. देवकीने वाहिला, यशोदेने पाडीला, पांडवांचा बंदीजन. हा देवाची इंडिकेटरच लागली. देव म्हणे आताच तर हे आपल्या मायबापापर्यंत भिडले, आपण पुढे लंबा चाललो तर डिपॉझिट जप्त करतील, फॉर्म भरायला बी चान्स नाही. मग चला काला केला. मग काला करत असताना नारद गेले ब्रह्मदेवाकडे, दादा इथं काय करता तुम्ही? म्हणे मग अहो वाळवंटात पा परमात्मा गोपाळांना काय काला वाटताय, आनंद देत आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं भाऊ आपल्याला जाता येत नाही. का बरं? म्हणे आमच्याजवळ पिवळं कार्ड नाही, आधार कार्ड नाही, रेशन कार्ड नाही, पोलीस पाटलाचा दाखला नाही, सरपंचाचा दाखला नाही, रहिवासी दाखला नाही, हां मतदान कार्ड नाही. अहो म्हणे तसं नाही, गोपाळांच्या वेशेत जा. काय करावं लागेल? म्हणे एक टांगी धोतर, नेहरू शर्ट, कोण्याची टोपी, पांढरं सफेद उपरणं आणि सटक सीताराम गंध लावा. सटक सीताराम म्हणजे नाकाच्या शेंडीपासून शेंडीपर्यंत टिकली नाही. आता काही काही महाराज लोक काड्यानं गणलं होतात आणि बोटायला का महारोग झाला का बे? वारकरी संप्रदायात आहे रे तू नालायका. काढी ना वाजवला पाहिजे. सगळा सत्यानाश केला काही काही लोकांनी संप्रदाय, फक्त नाव संप्रदायात पण बाकीच्या उड्या बऱ्याच मारतो. मग षटक सीताराम गंध लावा, मध्ये 2 टिपके द्या, अष्टगंध गंध लावला, आला तो. आता परमात्मा दोन्हीकडून गोपाळ हे मध्ये उभे राहिलो. परमात्मा वाटी आपल्या निज असते. परमात्मा गोपाळांच्या चेहऱ्याकडे पाहिजे, हातावर काला द्यायचे, गोपाळाशी देवाच्या चेहऱ्याकडे हसायचे. आणि हे भामटं होतं खाली मान घालून होतो. आणि भामटे लोक खाली मान घालूनच असतात. एखाद्याने आपले 5-10 हजार रुपये डुबवेला साधा डुबवेला असू द्या आणि तो 4 महिन्यानं भेटला तर नजर भिडवतो ते कानं जातं ते भामट. तसं हे भामट खाली मान घालून देवानं इथपर्यंत वाटलं, नेमकं याला सोडलं, पुढच्याला दिलं. तो म्हणे आहे मी गेटावर आला रे अलग. ते चर्चा झाली. मग त्यांनी काय केलं, विमानात बसले आणि वर गिरट्या मारायला लागले. आजी ओ सामरावती काला पहावया येती, देव विसरती देवा बापुला. आले देवानं ओळखलं, पाय रे हे हलकट आले का, मग एक काम करा यायला वाकोल्या दावा. वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोक दाखवू. त्याला लाजा वाटल्या आणि सांगितलंय तुम्हाला काला खायचं असेल तर मृत्यू लोकात मनुष्य शरीर धारण करा. आणि तेवढ्यावर बागलं नाही, वारकरी संप्रदायात साधू बना, वारकरी बना. कारण वारकरी संप्रदायातच काला आहे. संप्रदाय भरपूर आहे, ऊत आलाय संप्रदायाला, काला नाही. आणि म्हणून शिवत्व निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही सोपान तो ब्रह्म मूळ माया मुक्त आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, भगवान विष्णू ब्रह्मदेव सोपान काका हे, आणि भगवान शंकर आदिमाया मुक्ताबाई. वारकरी बनले माझे मनीच्या वडी, पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणवे दिले. तिथं पंढरपुरात काला केला. आणि तो काला ऐका, भगवंत आणि परमात्मा दोघात काला, एकट्या साधूत काला नाही. काला करती संत जन सवेत त्यांच्या नाराय.
किंवा एकट्या देवात काला नाही, त्याच्यात गोपाळ लागतात, साधू संत लागतात, वारकरी लागतात. आणि म्हणून देवानं बी म्हटलं आमचा काला गोड झाला, गोपाळांनी गोड केला आमचा. आणि भगवंतानं ज्या गोपाळांच्या समावेत काला केला ते गोपाळ कोण? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव सावता तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव सावता तुकाराम, एकनाथ नामदेव सावता 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 तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली. हे जे ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. भोग भोगोनी ब्रह्मचारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल जीवडे केवडे, नकळे कानोबाचे ओ. ब्रह्मचारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी, अभंग पुढचा. जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय या. जय जय विठ्ठल. दुरी होतो तिघाची हात द्याला राजारी दोहीच्या गोपरा. कामने अति धरला दुष्मने अवघाजने बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकोनी काळी. संत मंडळी सुखे असो. अहंकाराचा वारा